नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर कोजागिरी पौर्णिमा 6 तारखेला येईल सोमवारी दुपारी 12:23 आणि मंगळवारी 7 तारखेला सकाळी 9:30ला काही चालली. ज्याचे कोणाचे पण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पारायण पूर्ण झाले नसतील त्यांनी ह्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करू शकता. आणि ज्याचे कोणाचे झालेच नाहीत पारायण, सुरुवातच नाही केली, तर ते हे 3-4 दिवसामध्ये 1, 3, 5, 7 जितके जमेल जसे तसे पारायण आपण करू शकतो. काही हरकत नाही. कारण की कोजागिरी पौर्णिमापर्यंत आपण जे काही पारायण करतो, दुर्गा सप्तशती असो, सीतकुंजिका असो, महालक्ष्मी अष्टक असो, श्रीसूक्त असो, कुठल्याही देवीची सेवा जितकं नवरात्रीमध्ये आपल्याला पुण्य मिळते की तेवढंच ह्या कोजागिरीपर्यंत केलेलं पण पुण्य मिळते. त्याच्यासाठी मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता ह्या कोजागिरी पौर्णिमापर्यंत राहिलेली सेवा आणि काही नवीन सेवा जरी करायची असली तरी देवीची आपण आवर्जून करावी. ह्याच्यामध्ये काही हरकत नाही. सेवा करायसाठी देवीची सेवा करावी आणि कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. श्री स्वामी समर्थ.